नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अन्नपूर्णा देवीची गोष्ट, कहाणी तुम्हाला सांगेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा देवी हिची गोष्ट म्हणजे कहाणी, कथा तुम्हाला सांगणार आहे. तर काशी नगरीत धनंजय नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याच्या बायकोचं नाव होते सुलक्षणा. त्याच्या घरात 18 विश्व दारिद्र्य होतं. एक दिवस बायको बोलल्यामुळं धनंजयला वाईट वाटले व त्याने शंकराची प्रार्थना करायला सुरुवात केली. 3 दिवस गेल्यावरती शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा, अन्नपूर्णा, अन्नपूर्णा असे शब्द उच्चारले. त्याला त्याचा अर्थ कळला नाही, म्हणून त्याने पुन्हा प्रार्थना करायला, तपश्चर्या करायला सुरुवात केली. तेव्हा शंकरांनी त्याला रात्री दृष्टांत दिला, म्हणजे रात्री स्वप्नात आला आणि म्हणाला की मुला, तू पूर्व दिशेला जा, तुझे मनोरथ पूर्ण होतील. दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला. बरेच दिवस गेल्यावर एक पौर्णिमेच्या रात्री तो सरोवराजवळ पोचला. सरोवर म्हणजे तलावाजवळ पोचला. तेथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत होत्या. त्याने त्या अप्सरांना विचारलं, हे तुम्ही काय करत आहात? तर अप्सरा म्हणाल्या, आम्ही अन्नपूर्णा देवीचे व्रत करीत आहोत. हे व्रत कोणी करू शकतो? तर 21 दिवसांसाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यायचा, 21 दिवस उपास करायचा, 21 दिवस जमत नसल्यास 21 दिवस तरी उपास करावा आणि हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद ग्रहण करायचा. उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवायचे. त्याच्यावरती दिवा ठेवायचा, दिवा लावायचा आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घ्यायचे नाही. चुकीचे अन्न ग्रहण झाल्यास दुसऱ्या दिवशी परत उपवास करायचा. व्रत करायच्या दिवशी रागवून बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही. हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी मिळते, लुळ्याला पाय येतात, निर्धनाला पैसे मिळतो, पुत्र नसलेल्यांना पुत्र लाभ होतो, जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जी जी इच्छा धरून हे व्रत करील त्याची तिथी इच्छा पूर्ण होते. ब्राह्मण म्हणाला, बाई, मला खायला अन्न नाही, अंगात घालण्यासाठी कपडे नाहीत, विद्येचे नाव नाही, मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे. आपण मला व्रताचे सूत द्याल काय? अप्सरा म्हणाल्या, देऊ, पण त्याचा अपमान करता कामा नये, त्याची हेळसांड करता कामा नये. हे घे पवित्र सूत. धनंजयने मग हे व्रत केले. व्रत पूर्ण झाल्यानंतर तलावातून 21 पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली. धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला. शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले. सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसलेली दिसली आणि शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे तिच्या समोर उभे होते. किन्नरी देवीवर छत्र चामरे ढाळीत होत्या. यक्ष स्त्रिया सशस्त्र पहारा देत होत्या. ते पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले. देवी हसून म्हणाली, वत्सा म्हणजे मुला, धनंजया, तू माझे व्रत केले आहेस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू सुखी होशील, सारे जग तुझी वाहवा करेल, तुला काहीही कमी पडणार नाही. देवीने आपल्या वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला. त्याबरोबर विद्यादेवी त्याच्या जिवेवर नाचू लागली. त्याला आनंद झाला त्यानेच त्याला मूर्छा आली आणि शुद्धीवर येऊन पाहतो तेव्हा
काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले. तो घरी गेला, सर्व हकीकत आपल्या बायकोला सांगितली. मातेच्या आशीर्वादाने त्याच्या घरी भरभरून संपत्ती येऊ लागली. त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले. त्याचा मान सन्मान वाढला. त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले. पुढे बायकोला मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले आणि तो निराळे घर बांधून राहू लागला. एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली, महाराज, आपल्याशी माझे एक मागणे आहे. आपणाला हे वैभव आणि सुख मिळाले आहे ते अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे, तरी आपण तिचे व्रत सोडू नये. तिचे बोलणे ऐकून तो तिच्या बरोबर व्रत करण्यास बसला. दुसरीला त्यातले काहीच माहीत नव्हते. ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली. 1 दिवस झाला, 2 झाले, असे 18 दिवस झाले तरी धनंजय परतला नाही. शेवटी तिला समजलं की आपला नवरा आपल्या सवतीकडे गेला आहे. तो तिच्याकडे 18 दिवस राहिला आहे. तिच्या अंगाचा तिळपापड झाला. ती रागाने लाल झाली आणि ती त्या सवतीकडे गेली. तिने धनंजयाची बकोटी धरून त्याला घरी आणले. व्रताचे अजून 3 दिवस शिल्लक होते. घरी आल्यावर धनंजय रात्री झोपी गेला. बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला. तिने तो तोडला आणि चुलीत जाळून टाकला. अन्नपूर्णा कोपली. त्यामुळे धनंजयाचे घर सामान सुमानासकट जळून भस्मसात झाले. सुलक्षणा समजली की हा देवीचा कोप आहे. तिने धनंजयाला आपल्या घरी बोलावले. सवत मात्र आपल्या माहेरी निघून गेली. सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजय परत तलावाकाठी गेला. त्याने पुन्हा व्रत केले. पहिल्याप्रमाणे शिडी वर आली. तो देवीच्या मंदिरात गेला. त्या परत आलेला पाहून देवीचे नौकर त्याला मारावयास धावले. त्यावर देवी म्हणाली, थांबा, त्याला मारू नका. तो ब्राह्मण आहे, तो अवध्य आहे, त्याने माझे व्रत केले आहे. नंतर देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला सर्व काही समजले आहे. जा, ही माझी सोन्याची मूर्ती घे. हिची दररोज पूजा कर. तू फिरून सुखी होशील. माझा तुला आशीर्वाद आहे. तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे सेवा केली आहे, व्रत केले आहे. तिला सर्व गुण संपन्न असा मुलगा होईल. प्रसन्न अंतःकरणाने धनंजय घरी परतला. तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णेचा पूजापाठ करू लागला. पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला मुलगा झाला. सारे गावकरी चकित झाले. धनंजय त्यांना म्हणाला, मी आता अन्नपूर्णेचे व्रत केले. देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने आजचे वैभव, मान सन्मान आणि पुत्रलाभ मला झाला. ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजीने देवीचे व्रत केले. त्यालाही मुलगा झाला. त्याने अन्नपूर्णेचे मंदिर बांधले. मोठ्या समारंभाने त्याने मंदिरात देवीची स्थापना केली. धनंजयालाच तेथे पुजारी नेमले. आता धनंजय आपल्या बायको मुलांसह त्या मंदिरात राहू लागला. त्याला खूप धनदौलत मिळू लागली. इकडे दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घरदार चोरांनी लुटून नेले. तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी लागली. तिला अन्न दशेची हकीकत सुलक्षणेच्या कानावर आली. तिने तिला घरी आणले, नाहूमाकू घातले, चांगले कपडे दिले आणि तिला आपल्याजवळ ठेवून घेतले. मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय, सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मान्यता मिळाली. ती सर्व सुखी झाली. तसेच सुख आपण सर्वांना देवीच्या कृपाप्रसादाने मिळू. तात्पर्य हेच की आपण जशी करणी करतो तसेच फळ आपल्याला मिळते. आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे फळ दुःख, दारिद्र्य, नाना तऱ्हेच्या व्याधी उपाधींनी भोगावे लागते. याचा अर्थ ह्याच्यावरून म्हणजे या कथेवरून असं समजतं की आपण चांगलं कर्म करतोच, पण चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळतं आणि वाईट कर्म केलं तर वाईटच फळ मिळतं. पण जे आपल्याकडं आहे त्याचं गर्व करू नये, कारण का अशी भरपूर जण आहेत की
पैसे आहेत आपल्याकडं म्हणून की नाही त्याचा गर्व इतका करतात की दुसऱ्याला कमी लेखतात. देव हे असं सांगत नाही की दुसऱ्याला तुम्ही कमी लेखा, कमी लेखू नका. कारण का लक्ष्मी चंचल आहे आणि आज आपल्याकडं आहे, उद्या दुसऱ्यांकडे असेल. त्यामुळं माझ्याकडं पैसे आहेत किंवा माझ्याकडं मी विद्वान आहे, मला सगळं येतंय किंवा तुम्ही हुशार आहात, ठीक आहे ना. पण त्या हुशारीचा दुसऱ्यांवरती मी हुशार आहे, तू कसला आहेस, असं तुम्ही दुसऱ्यांना तुच्छ वागणूक देऊ नका किंवा दुसऱ्याला कमी लेखू नका. तुमच्याकडे तू बाबा करोडपती आहेस, लाखोपती आहेस, हे तुझ्याकडे आहे. पण ज्याच्याकडे नाही आहे त्याला तू तुच्छ लेखू नकोस. हेच या कथेतनं सांगण्यात आलंय की आपल्याकडे आहे म्हणून आपण गर्व करू नये त्याचा. आणि गर्व करून ज्या देवानं आपल्याला दिलं त्या देवाचा मान राखायला पाहिजे. कारण का आणि त्या देवाला स्मरत राहायला पाहिजे. जसं अन्नपूर्णा देवी कोपली त्याच्यावरती, राग आला त्याचा तर आणि पूर्ण घर भस्मसात झालं. तसं होऊ नये. कारण का कर्म तर चांगलं करावंच लागतं. पण जेव्हा तुम्ही कर्म चांगलं करता तेव्हा गर्व सुद्धा बाळगू नका की माझ्याकडं एवढं मोठं आहे, माझं एवढं सगळं आहे आणि तुझ्याकडं काय आहे, असं दुसऱ्याला कधीही कमी लेखू नका. तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ, गोष्ट कशी वाटली, म्हणजे अन्नपूर्णा देवीची कथा कशी वाटली हे मला सांगा. जर कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा अशाच कथा तुमच्यापर्यंत ऐकायला मिळतील. तर पुढच्या भागात अशाच कथा आपण ऐकूयात. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. हे तर मी म्हणतेच, पण आज देवीचं मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. तर देवीच्या बद्दल सुद्धा आपण स्तोत्र म्हणू शकतो. तर या देवीचं स्तोत्र आहे, अन्नपूर्णा देवीचं स्तोत्र, ते मी पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्या पुढं म्हणीन. तर तोपर्यंत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया.